1 2 3 हे बघ मामाने विचारलं ना आम्ही कुठे आले आम्ही काय बोलणार अबुधाबी काय बोलणार अबुधाबी हॅलो एव्हरीवन, माझं नाव देवेंद्र. माझं नाव मयुरा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डीजी ब्लॉग. तर आज मी आणि माझी फॅमिली आम्ही चाललो आहोत फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला. ती जागा आहे ती म्हणजे दुबई. आणि आजपर्यंत व्हिडिओज रील्सवरती खूप साऱ्या व्हिडिओज बघितल्या दुबईच्या, पण आता पहिल्यांदा जे आहे ते अनुभवायला मिळणार आहे, त्यामुळे जाम एक्सायटेड आहे मी. तर प्रवासाची सुरुवात मध्यरात्रीपासून झाली. स्वप्नाचं एक दार आज खरंच उघडणार होतं. मुंबईहून एअरपोर्टला जाताना एक वेगळीच एक्साइटमेंट होती, पहिल्यांदा परदेशात जाण्याची. एअरपोर्टला पोचलो, सगळं डॉक्युमेंटेशन झालं, चेकिंग झाली आणि मग थोडा वेळ त्या वेटिंग एरियामध्ये बसून जाणवलं की कितीतरी लोकांचे स्वप्न इथूनच उडतात. आज त्यात माझंही एक होतं. बोर्डिंग अनाऊन्स झालं आणि आम्ही हळूहळू आमच्या फ्लाईटकडे गेलो. तर आमची फ्लाईट होती मुंबई ते अबुधाबी. लकीली माझी जी सीट होती ती विंडो सीट होती, त्यामुळे आनंद तर विचारूच नका. प्लेन रनवेवर उडायला लागलं. मूवी गेम्स थोडा आराम केल्यानंतर सूर्य उगवायच्या आधीच फ्लाईट लँड झाली. एअरपोर्ट म्हणजे काय भव्य असतं याची खरी जाणीव इथे झाली. लाईट्स, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर सगळं इतकं युनिक आणि इतकं सुंदर होतं की डोळे कुठे टेकवायचे हेच कळत नव्हतं. एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि आम्हाला आमचा टूर गाईड भेटला. आणि इमिग्रेशन, लगेज वगैरे याची सगळ्याची प्रोसेस एकदम स्मूथ झाली, काहीच जास्त टाईम लागला नाही. आम्ही एक अर्धा तासात बाहेर आलो आणि त्यानंतर आमची अरेबियन जर्नी सुरू झाली. पहिली गोष्ट पेट पूजा. इतका प्रवास केल्यानंतर सकाळी भूक लागली, त्यामुळे एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो. 1 2 3 हे बघ मामाने विचारलं ना आम्ही कुठे आले आम्ही काय बोलणार अबुधाबी काय बोलणार अबुधाबी अबुधाबी तिथे गरमागरम डोसा, इडली सगळं खाल्लं आणि मग आम्ही डायरेक्ट निघालो आजच्या आमच्या पहिल्या महत्त्वाच्या ठिकाणी. आणि ते ठिकाण म्हणजे शेख झैद ग्रँड मॉस्क. शेख झैद ग्रँड मॉस्क अबुधाबीची ओळख असलेली आणि इस्लामिक आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना. मस्जिद UAEचे संस्थापक शेख झैद बिन सुलतान अल नहयान यांच्या स्मरणार्थ बांधली आहे. इथे 40,000 पेक्षा जास्त लोक एका वेळी नमाज अदा करू शकतात. संपूर्ण मस्जिद पांढऱ्या मार्बलने बनवलेली आहे, जी शांतता, पवित्रता आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. आतमध्ये जगातील सर्वात मोठे हँड वुवन कार्पेट आहे आणि झुंबारामध्ये वापरलेले सोने व स्वरोस्कीची क्रिस्टल या ठिकाणाला अजूनच भव्य बनवतात. पण या मस्जिदची खरी ओळख तिच्या शांततेत आहे. इथे धर्मापेक्षा आधी माणूस पण जाणवतं.
त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि ते गेलो बॅब्स हिंदू टेम्पलला. अबुधाबीमधील बॅब्स हिंदू मंदिर हे UAE मधील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर बॅब्स स्वामीनारायण संस्थाने बांधले असून भारत आणि UAE यांच्यातील संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातं. विशेष म्हणजे हे मंदिर लोखंड किंवा स्टील न वापरता संपूर्णपणे दगडाने उभारलेले आहे. मंदिरावर कोरलेले प्रत्येक शिल्पकला भारताच्या संस्कृतीची, कथांची आणि मूल्यांची आठवण करून देते. परदेशात असून सुद्धा इथे आल्यावर क्षणभर तरी घर जवळ आल्यासारखंच वाटलं. इथलं स्ट्रक्चर, शिल्पकाम सगळंच एक नंबर होतं. फक्त मॅनेजमेंट तेवढी ॲव्हरेज वाटली. फायनली आपलं दर्शन झालं आहे बॅब्स टेम्पलला आणि आता आपण इथून निघणार आहोत दुबईला जाण्यासाठी. आणि ही आमची कार टोयोटाची. नंतर आम्ही परतीच्या रस्त्यावर निघालो अबुधाबी ते दुबईच्या प्रवासाला. थोडी मध्ये झोप लागली कारण का इतका स्मूथ रोड, डिसिप्लिन, इथले ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय प्रत्येक जण रूल पाळत होते. स्पीड लिमिट 80-90. गाडी एकदम स्टेबल कारण का इथलं कार कल्चर म्हणजे वेगळंच लेवल. संध्याकाळपर्यंत आम्ही हॉटेलपर्यंत पोचलो. तर ही आपली रूम आहे आणि रूममध्ये एंटर केल्यावर 3 बेड. व्ह्यू का एवढा खाली समोर खास नाही. TV, एक ते कपाट्स आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट टॉयलेट. झोपून आंघोळ करू शकतो इथे. अशी एक छोटीशी रूम आहे आमची, पण मस्त आहे. थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही बाहेर पडलो. आमच्या हॉटेललाच बाजूला लागून सिटी सेंटर मॉल होतं. तर इथे मॉल म्हणजे फक्त शॉपिंग ठिकाण नाही तर एक वर्ल्डच आहे. आपल्याकडचे डीमार्ट, रिलायन्स सारखे स्टोर्स, पण त्याचं स्केल इथे मोठं. व्हरायटी अजून प्रचंड. थोडं फिरलो, काही गोष्टी पाहिल्या आणि मग हॉटेलवर परत आलो. तर आम्ही आता देहरा सिटी सेंटर मॉल जो आहे तो फिरून आलेलो आहोत आणि आता आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन जेवू आणि झोपू आणि उद्याचा प्लॅन आहे त्याची तयारी करू. त्यासाठी आज खूप थकलो आहे आम्ही कारण का सकाळपासून आम्ही फिरतो आहे. सो आज झोप मस्त लागणार आहे आणि रेडी होणार आहे उद्याच्या ट्रिपसाठी, Day 2 साठी. सो स्टे कनेक्टेड विथ अस. बाय. पण दुबईची मूळ जादू अजून सुरूच व्हायची आहे. उद्या अजून फिरायचं आहे, अजून बघायचं आहे. कारण हा प्रवास फक्त दुसऱ्या देशात येण्याचा नाही तर स्वतःला नव्याने डिस्कवर करण्याचा आहे.